हॉस्पिटल में तमाशा नको. मी काय सांगते शांतपणे ऐकून घे ना प्लीज. काय बोल. कराराप्रमाणे मिस्टर प्रधानांना बाळाला बघायचा पूर्ण हक्क आहे. हे कराराचं नाव नको काढू माझ्या समोर. कराराप्रमाणे बाळ पण त्यांचंच होतं. लादलं त्यांनी तुझ्यावर शेवटी. हा आणि कराराप्रमाणे आपल्याला पैसे दिलेत त्यांनी आणि ते आपण खर्चही केले. आजच जातो मी आता नवीन नोकरीच्या ठिकाणी. मला सांग, ते किचन मधलं सामान आणणार होतीस त्याचं काय झालं ग? नाही ना? लिस्ट घेतलीस वहिनीकडनं? मला शिकवतीये काय काय? मला सोडून जाणार आहे? माझ्यासारखा दुसरा गुणी मुलगा मिळणार नाही तुला, कळलं ना? तुला माहितीये घरी सगळे खुश आहेत. बाबा पण इतके खुश आहेत ना, असं बाहेर जायला निघाले ना की आईला लगेच म्हणतात, अंजू बाहेर चाललोय, अश्विनीसाठी काही आणायचंय का? मस्त तयारी करतोय आम्ही सगळे. तुला माहितीये खणपाट रिकामं करून ठेवले तुझ्या कपड्यांसाठी. मी माझा एक खण दिलाय बाळाच्या कपड्यांसाठी. अरे वा. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुझं मन त्या हॉस्पिटलकडेच ओढ घेतं ना. मग जाऊन भेट त्या आशूला. लीव मी अलोन प्लीज. नमिता, अगं किती त्रागा करून घेशील. पण आत्या, हे बघ, त्याच्यावर याचा काही परिणाम होणार आहे का? नाही ना. पण या सगळ्या गोष्टींचा तुझ्या प्रकृतीवर मात्र विपरीत परिणाम होईल हे लक्षात ठेव. समीरने हे सगळं स्वीकारलेलं असलं तरी त्याच्यासाठी हे सगळं खूप अवघड आहे. आणि आपल्या घरी आल्यानंतर मला नाही पण समीरला दादाचं दडपण येणं साहजिक आहे. या सगळ्या प्रकारानंतर समीरची खूप घुसमट झाली आहे. रोहनकडे गेल्यानंतर तो थोडा शांत तरी होईल. तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर अश्विनी. आणि आता सगळ्यात महत्वाची तुझी तब्येत आहे. म्हणजे मी ज्या तारखेला जॉईन व्हायला हवं होतं त्या तारखेला मी झालोच नाहीये. या सगळ्या प्रकरणामुळे काळ वेळाचं भानच विसरलोय ना मी. आता काय, हाता पाया पडतोय त्यांच्या, समजावतोय त्यांना. सगळं अनिश्चित आहे. मला सगळ्यात जास्त टेन्शन आलं त्या हॉस्पिटलच्या बिलाचं. समय ऍक्च्युली आम्ही पण अगदी एक पाऊलच पुढे उतरत तुमच्यापेक्षा. नाहीतर हा पैसा काय ते असं अरेंज केला असता. त्या पैशाचं पण छायला असंच असतं. ज्याला गरज नसते ना त्यांच्याकडे ढिगाणी असतो सडत पडत. पण ज्याला गरज आहे ना त्यांना कधी वेळेवर नाही. पैसा पाहिजे यार, खूप पैसा पाहिजे. मी काय म्हणते, तू डॉक्टर मीरांशी बोलून बघतोस का? हे बघ ना, ऍटलिस्ट आपल्याला आकडा किती एवढा तरी अंदाज घेईल ना. मग पुढे बघू ना यार काय करायचं ते. त्यांच्याशी बोलायला लागेलच.